ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, पूछते नहीं हिंसा को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति। अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई। चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सीटर बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में है भाई, आसाराम के रंग में है भाई। आणि मग तिथं मी बोलतो की ये आसाराम बापू, ये अनिरुद्ध बापू एक नंबरचे खिसे कापू, ये पैसे का पॉकेट नहीं मारते, ये भेजे का पॉकेट मारते हैं। और सबसे खतरनाक होता है भेजे का पॉकेट गुल हो जाना। नमस्कार, आज एक फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत। गेली अनेक वर्ष, अनेक दशकं म्हणता येईल हवं तर या महाराष्ट्रासह देशभरातील गरीब, शोषित, वंचित अशा सर्व समूहांचा आवाज बनलेले, आपल्या वाणीतून, आपल्या लेखणीतून, आपल्या गायनातून त्या सर्वांना न्याय मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत असलेले आदरणीय लोकशाहीर संभाजी भगत आपल्या सोबत आहेत। आणि औचित्य अर्थातच आपल्याला अनेकांना माहिती असेल, अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांना, की साताराला जे नुकतंच झालं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आणि त्याचं अध्यक्षपदाचा सन्मान आणि जबाबदारी आदरणीय संभाजी भगत यांच्यावर होती। आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांचे सत्कार सोहळे पण होत आहेत। अशाच प्रकारचा एक सत्कार सोहळा ठाण्यामध्ये काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं झाला भव्य प्रमाणात, आणि त्याला ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं संभाजीदादांना। आणि त्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो। तिथे सत्काराला उत्तर देताना त्यांनी जे भाषण केलं त्यांनी मी प्रचंड प्रभावित झालो आणि त्यांची वेळ लगेच मागून घेतली। राजकारणाच्या माध्यमातून देशात कदाचित ही जी नवी उमेद, उत्साह निर्माण झालाय, ही अशीच राहिली तर भविष्यात सत्ता परिवर्तन होऊही शकेल। परंतु त्यातून संघाचा जो एक सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली ते जे काही करतायत ते काही मिटलं जाणार नाही आणि ते पुन्हा भविष्यात देशासाठी घातकच ठरेल। तर ते संपवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं तुम्ही म्हणत होता, ते नेमकं काय? एकतर या आता जागतिक पातळीवर हे सिद्ध झालेलं आहे की राजकीय सत्ता ह्या कशाही निर्माण होतात। तर पूर्वी एक खूप लाडका सिद्धांत होता की राजकीय सत्ता ह्या राजकीय संघर्षातनं तयार होतात। हो, राजकीय संघर्षातनंच तयार होतात, पण त्याच्या पाठीमागे एक सुप्त शक्ती काम करत असते आणि ती आहे सांस्कृतिक राजकारणाची। आणि हे सांस्कृतिक राजकारण भारतामध्ये कधी चर्चेला आलं नाही। हे सांस्कृतिक राजकारण काय आहे तर सदा सर्व काळ कोणतीही राज्यसत्ता ही बंदुका, रणगाडे आणि बॉम्ब यांच्या आधारावर सत्ता चालवू शकत नाही। तर ते त्या रणगाड्यांचा वगैरे वापर पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी करून बघितला आणि त्याच्यानंतर सत्ताधारी शहाणे झाले आणि त्यांनी सांगितलं की माणसाचं मन ते जर ताब्यात ठेवलं, आपल्या सत्तेच्या ताब्यात असेल, जाणीव आणि नेणीवा घडवणारी यंत्रणा जर आपण उभी केली तर हे बॉम्बगोळे काय टाकायची गरज नाही किंवा एवढे पोलीस पण वापरायची काही गरज नाही। ते स्वतःच्या गुलामीनं मरतील। आणि त्यांनी ते जे यंत्रणा जी उभी केली, ज्याला कल्चरल हेजिमनी, म्हणजे हेजिमनीला मराठीमध्ये सांस्कृतिक वर्चस्ववाद असा शब्द आहे। आणि या देशामध्ये म्हणजे जगामध्ये अँटोनिओ ग्रॅम्सी नावाचा एक इटालियन तत्ववेत्ता होऊन गेला। त्यानं या सगळ्या मानव समाजाच्या सांस्कृतिक राजकारणाच्या बद्दल खूप चांगलं लिखाण केलेलं आहे। त्याचं म्हणणं असं आहे की सत्ता नेहमी ज्या गोष्टी माणसाच्या गुलामी जी असते ती गुलामी नॅचरल आहे असं सत्ता त्यांना भरवते। अच्छा। आणि ती स्वीकारतात। त्यांचं कन्सेंट जे आहे, कन्सेंट म्हणजे काय म्हणतो, होकार, तो होकार विकत घेतला जातो। म्हणजे जसं की मी तुम्हाला जर म्हटलो की मी भगत आहे
आणि माझ्या हातून जर तुमचा मृत्यू जर झाला तर तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे, आणि तुम्ही जर त्याच्यावर विश्वास, मी तुमचं कन्सेंट घेतलं आणि मी तुम्हाला मारलं, तर कुणी जर वाचवायला आलं ना तर तुम्ही त्याला म्हणाला, हे तू बाजूला हो, बरोबर, मला ह्याच्यामुळे स्वर्ग मिळणार आहे. तर हे जे कन्सेंट बाईंग जे आहे ना, आणि मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट मॅन्युफॅक्चर केला जातो. जसं एखादी वस्तू आपण उत्पादित करतो ना, तसं माणसाची मानसिकता जी आहे ना ती घडवली जाते. आणि त्यासाठी एक कल्चरल हेजिमनी नावाचा एक अदृश्य सापळा आपल्या आजूबाजूला काम करत असतो. त्याच्यामध्ये आपलं शिक्षण, आपले सणवार, आपले आहार, आपला विहार, आपली प्रतीकं, आपलं तत्त्वज्ञान, आपलं ज्ञान, आपलं कसं बोलतो, कसं चालतो, कसं राहतो, हे सगळं त्यातनं ठरतं. आणि ते ठरवणारी एक यंत्रणा असते, ती कल्चरल हेजिमनी असते. आणि संघानं या देशामध्ये ते बोलतात की आम्हाला काही राज्यसत्तेकडं, आम्हाला राज्यसत्तेचं आमचं काय हे नाही आहे, आम्हाला अख्खा समाज आमच्या ताब्यात घ्यायचा आहे. म्हणजे त्यांची मानसिकता घडवून तो समाज आम्हाला बनवून घ्यायचा आहे. आता हा ब्राह्मण्यवाद जो आहे तो जर आपण 100 वर्षाच्या पाठीमागे गेलो तर ते मायनॉरिटीमध्ये होते. बरोबर, देवर मायनॉरिटी, आणि खूप टायनी मायनॉरिटी, छोटी मायनॉरिटी होती. पण त्यांच्या लक्षात आलं की या मायनॉरिटीच्या आधारावर आपण या देशामध्ये जगू शकत नाही. ब्राह्मणवादी म्हणजे मी एका जातीला म्हणत नाही, बरोबर, ब्राह्मणवादी म्हणजे अतिवृत्ती ती होती, पण ती इतकी कडक आणि इतकी मोठी नव्हती. तर त्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण मेजॉरिटी होत नाही तर ते मेजॉरिटी काय पुनरुत्पादन करून मेजॉरिटी काय लोकसंख्या वाढवणार आहेत का? नाही. त्यांनी त्यांच्यासारखे विचार करणारे लोक घडवण्यासाठी एक यंत्रणा उभी केली. आणि संघाचं जर तुम्ही सगळं काम बघितलं तर ती सांस्कृतिक म्हणतात ना, ते नुसतं सांस्कृतिक नाही आहे. दॅट इज कल्चरल हेजिमनी क्रिएटेड बाय ब्रॅमिनिकल फोर्सेस टू कंट्रोल आवर माइंड्स. आपले मेंदू, म्हणून मी सारखं गाण्यामध्ये बोलतो ना, भाई भेजे का पाकिट संभालो, भेजे का पाकिट संभालो. हे पैशाचं पाकिट मारलं तर पैसे कमवता येतात, पण भेजेचं पाकिट मारलं तर खतरनाक आहे ना. ते सांस्कृतिक राजकारण, आणि ते सांस्कृतिक राजकारण म्हणजे विघातक सांस्कृतिक राजकारण या भारतीय जनतेच्या विरोधामध्ये करत आलेले आहेत. कसं ते भेजे का, मी ऐकलं नव्हतं. भेजे का पाकिट म्हणजे कसं होतं की जे मी तुम्हाला सांगितलं असं गाणं काय गाणं याच्यामध्ये ते हिटलरचं गाणं आहे, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, पूछते नहीं हिंसा को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई, चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सीटर बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई, वे नेट पे बैठे हैं भाई. इट इज कल्चरल. बरोबर, नेट आहे ना, हे कल्चर आहे, टेक्नॉलॉजी आहे ती, पण ती सभ्यता आहे, म्हणजे कल्चर आहे ती. म्हणजे आपण नांगर जे तयार केला ना, दॅट इज नॉट ओनली टेक्नॉलॉजी, इट इज कल्चरल डेव्हलपमेंट. वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जली जिंदगी बैठे हैं भाई. अरे साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई. आणि मग तिथं मी बोलतो की ये आसाराम बापू, ये अनिरुद्ध बापू, एक नंबरचे खिसे कापू, ये पैसे का पॉकेट नहीं मारते, ये भेजे का पॉकेट मारते हैं. और सबसे खतरनाक होता है भेजे का पॉकेट गुल हो जाना. एक बार भेजे का पॉकेट गुल हो जाता है तो इंसान को आंख होते हैं लेकिन वो देख नहीं सकता, जुबा होती है बोल नहीं सकता, जुबा होती है बोल नहीं सकता, कान होते सुन नहीं सकता. वो एक जिंदे लाश की तरह घूमता है, फिरता है, उससे पैसा जिंदा रहता है, लेकिन वो बहुत पहले मर चुका होता है, उसका अंत्य संस्कार बाकी है.
म्हणून एवढ्या म्हणजे एवढी दुर्गंधी जी आहे समाजामध्ये, कारण हे सगळे मेलेले लोक आहेत. कल्चरली मेलेले लोक जे असतात ना, सांस्कृतिकदृष्ट्या मरण, म्हणजे तुमची जाणीवा नेणीवा काहीच काम करत नाही. तुम्हाला म्हणजे आपण भेळ खातो न कागद फेकतो, म्हणजे कागद फेकलं की ते वारा येईल तिकडे घेऊन जातो ना. तसं आपलं होतं. म्हणजे वेळ एकदमच बेकार आहे ना ते. म्हणजे फक्त जिवंत दिसते जिवंत, पण ते जिवंत नाही आहे. तर ते करण्याची जी मेथोडॉलॉजी आहे त्याला मी कल्चरल क्राईम म्हणतो, सांस्कृतिक गुन्हेगारी. हे सांस्कृतिक गुन्हेगार या देशामध्ये 5000 वर्षापासून हा प्रयोग करतायत. तुमचा भेजा काढून घेतात. और एक बार भेजा का पाकिट गुल तो सब कुछ गुल. पैसे का पाकिट गुल तो कमा सकते. पैसे गेले तर माणूस कमवू शकतो, भेजा तर पाकिटच गुल. तर हे त्यांची आयडियोलॉजी आहे की पहिले भेजे का पाकिट गुल करो. आणि म्हणून कधी पण जी गुलामी लादण्याचा प्रयत्न करतात ना, तर ती म्हणजे ते लादलेली गुलामी आहे ना, ती कदाचित माणूस ओव्हरथ्रो करू शकतो. म्हणजे लादलं तुमच्यावर एखादी गोष्ट तर तुम्ही विद्रोह करू शकता, पण तुम्ही एकदा गुलामी स्वीकारली तर काय करणार हो. बरोबर. तर एक ना युरोपमधली एक मध्ययुगातली एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितली चालेल का? हो हो. युरोपमध्ये ना मध्ययुगामध्ये असे महानगरं होती, आणि त्या महानगरांमध्ये नियम काय होता, कुणी येऊ शकत होतं आणि काम करून नगरसेठ बनू शकत होतं. कुणी या. आपल्याला जाती व्यवस्थेमुळे जर समजा तुम्ही सुतार असाल तर तुम्हाला जन्मभर सुतारकीच करायची आहे. पण तुम्ही जर समजा युरोपमध्ये जन्माला आला तर सुताराचा लोहार होऊ शकतो, लोहाराचा कुंभार होऊ शकतो काय. तर तिथे एक साधारण माणूस येतो आपल्या फॅमिलीबरोबर आणि एक 20 वर्षामध्ये लोखंडाचं ट्रिक शिकतो. म्हणजे लोखंडाचं स्किल म्हणजे लोहार होतो तो. आणि तो इतका चांगलं उत्पादन करायचा आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव खूप असतं. आणि तो एक 10-15 वर्षामध्ये प्रचंड पैसा कमवतो, प्रचंड. त्याची एक मेथड असते की तो लोखंडाच्या वस्तू बनवायचा आणि त्याच्यावर त्याचा स्टॅम्प लावायचा. आणि ते स्टॅम्प लावला की लोक बघायचे, अरे अरे इसका स्टॅम्प आहे, म्हणजे ब्रँड आहे ना, ते लगेच लोक विकत घ्यायचे काही. आणि तो लोखंडाचा खूप महान कलाकार असतो. आणि त्या युरोप खंडामध्ये त्या सगळ्याच्या मध्ययुगामध्ये खूप बार्बरिक म्हणजे ब्लॅक एज होतं ना, डार्क एज बोलतात त्याला. 1000 वर्षाचं डार्क एज आहे युरोपमध्ये, रेनिसान्स होण्याच्या आधी. तर त्या डार्क एजमध्ये काय व्हायचं की आजूबाजूच्या ग्रामीण भागातनं म्हणा किंवा जंगलातनं म्हणा किंवा अशा रानटी टोळ्या यायच्या आणि ते संपूर्ण शहर तहस करायचे. आणि त्यांची एक पद्धत होती त्या टोळ्यांची की ते सगळे नगरसेठ पकडायचे आणि त्याला कुळी डाळीसहित, म्हणजे धनदौलत तर घ्यायचे पण कुळी डाळीसहित मारून टाकणे, हा तो तिकडचा तो म्हणजे सिरिस्ता होता. आता का मारत होते ते आता काय मला पण सांगता येत नाही, पण ती त्यांचं ती पद्धतच होती. हा नगरसेठ होतो हा माणूस. आणि एक दिवस त्या टोळ्या येतात आणि ते अख्खं शहर तहस करून ते सगळे पोळी डाळीसहित सगळ्यांना मारतात, धनदौलत घेतात. आणि या नगरसेठ लोकांना मारण्यासाठी कडेलोट करायचे. जसं आपल्याकडे कडेलोट, तसं तिकडे पण कडेलोटाचीच पद्धत होती. कडेलोट करायला त्यांना घेऊन जात असतात. 40 लोक पकडलेले असतात आणि एकमेकांना असे बांधतात ते पोलीस कसे. आणि ते सगळे रडत असतात. म्हणतात दादा तुम्ही आमचे धन तर घेतलं, पोरं मारली, आम्हाला सोडा. पण ती रानटी टोळ्याचे ते काय ऐकत नाही कोणाला. ते डोंगराकडे घेऊन चाललेले असतात. हा लोहार त्याच्यामध्ये असतो. त्याच्या जोडीला जो बांधलेला असतो तो प्रचंड रडत असतो की मला सोडा, ओरडत असतो. हंबरडा फोडला त्याने, अरे सोडा मला, मला का मारता तुम्ही. आणि हा एकदम शांत असतो, असा एकदम शांत. तो थोड्या वेळा तो रडायचा थांबतो. तो विचारतो तू काय, अरे मरायचं आता बोल, तू ओरडत का नाही, म्हणजे रडत का नाही. तो काय नाही, फक्त इकडे बघतो आणि हसतो. अरे बोलतो मराय चालला, हसतो का.
असं त्या कडेलोटाकडे घेऊन जातात. आता तो मनातल्या मनात काय विचार करत असतो, ही बांधलेली बेडी आहे, मी लोखंडाचा कसबी कलाकार आहे, कारागीर आहे मी, हे तोडणार मी पळणार, बाकीचे मरणार आहेत. मग तो एकदम सुशेगात गेल जातात आणि तो जेव्हा तोडायच्या वेळेस त्या बेडीकडे त्याचं लक्ष जातं, तर त्याच्यावर त्याचाच ब्रँड असतो बरं. आणि मग तो रडायला लागतो. दुसऱ्याने लागलेली गुलामी जी आहे ती माणूस सहजपणे ओव्हरथ्रो करू शकतो, पण स्वीकारलेल्या गुलामीचं काय? बरोबर. आणि मग ही गुलामी लादून 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 स्वीकृत गुलामी येते. म्हणजे वारंवार गुलामी लादल्यानंतर ती गुलामी या लेवलला जाते की स्वीकारल्यासारखी, त्याचं त्याला काहीच वाटत नाही. तर ह्या प्रकारचं जाणीव आणि नेणीव घडवण्याचं काम या देशामधल्या ब्राह्मणवाद्यांनी, ज्यांना मी सांस्कृतिक गुन्हेगार म्हणतो, तो कल्चरल क्राईम ते करतात. आणि ती क्राईम करण्याची त्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे, गुन्हे पद्धत आहे, ती त्या कल्चरल हेजिमनीच्या आतमध्ये आहे. बरोबर. त्यामुळे मी जे त्या दिवशी भाषणामध्ये म्हणालो की राजकीय सत्ता ताब्यात घेतल्यानंतर कुणाची राजकीय सत्ता टिकते, तर ज्यांनी स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं केलेलं आहे. सांस्कृतिक राजकारणाच्या पायावर ज्यांनी आपली राज्यसत्ता उभी केलेली आहे त्यांच्या सत्तेला डग नसते जास्त. पण ज्यांना स्वतःचं सांस्कृतिक राजकारण नसतं पण ते राज्यसत्ता ताब्यात घेतात, त्या लोकांची राज्य जास्त काळ टिकत नाहीत. म्हणजे सांस्कृतिक राजकारणाचं काही आपण बाहेरून शिकायची गरज नाही आहे. फुल्यांनी या देशामध्ये जे शिक्षणाची चळवळ सुरू केली ते सांस्कृतिक राजकारणाचं पहिलं पाऊल आहे. फुल्यांनी न्हाव्यांचा संप घडवून ब्राह्मण स्त्रियांच्या केशवपनाला विरोध केला. ते सांस्कृतिक राजकारणाचा लढा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला किंवा धर्मांतर केलं, हे सांस्कृतिक राजकारण आहे. आणि अंतिमतः त्यांनी जातीयांताचं जे सगळं काही मांडणी केलेली आहे, तर ते वारंवार मी सांगतो त्या शब्दात नाही, परंतु ते सारखं म्हणतात की आम्हाला एक मत, राजकीय समता आम्हाला मिळाली असली तरी आम्हाला जोपर्यंत सामाजिक समता मिळत नाही तोपर्यंत आम्ही गुलामच आहे, म्हणजे तोपर्यंत आमचा विकास होणार नाही. बरोबर. हे बाबासाहेब बोललेले आहेत. तर ही जी सांस्कृतिक सत्ता असते आणि एक सांस्कृतिक भांडवल पण असतं, जसं पैशाचं भांडवल आहे ना तसं सांस्कृतिक भांडवल आहे. बरोबर. तर हे सांस्कृतिक भांडवल काय आहे की तुम्ही या समाजामध्ये तुमचं स्थान काय, मग जाती व्यवस्थेमधले तुमचं स्थान, अर्थव्यवस्थेमधलं तुमचं स्थान, तुम्ही कुठे लोकेट आहात त्यावर ठरतं तुमचं काय होणार आहे ते. तर एक कल्चरल कॅपिटल पण असतं. तर एक कल्चरल कॅपिटल घेऊन या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी जे अत्यंत विघातक विषारी सांस्कृतिक राजकारण या भारतामध्ये पसरवलेलं आहे, त्याला जोपर्यंत आपण काउंटर कल्चरल पॉलिटिक्स जोपर्यंत उभं करत नाही, म्हणजे पर्यायी सांस्कृतिक राजकारण, अब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण आपण उभं करत नाही, तोपर्यंत तुमची सत्ता आली तरी ती जास्त काळ टिकणार नाही, हे मी त्या दिवशी सांगत होतो. पण म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न करायचे व्यवस्थित, म्हणजे काय त्याची दिशा काय असली पाहिजे. आता हे पहा, तुम्हाला पहिल्यांदा काम काय करावं लागेल की हे जे पहिलं डोक्यात घातलेलं आहे ना की आपल्या की भाई सत्ता हमारे पास दो हमसे बदल देंगे, हा जो नियम आहे ना तो जरा म्हणजे करेक्ट आहे. मी राजकीय सत्तेच्या विरोधात नाही बरं का, राजकीय सत्ता ताब्यात पाहिजे. बरोबर. माझं मी अधोरेखित काय करतोय की त्याच्याबरोबर एक सांस्कृतिक सत्ता तुम्ही निर्माण केली पाहिजे. आता ती कशी निर्माण करू शकतो, हा माणसाच्या जाणीवा नेणीवा बदलण्याचा कार्यक्रम आहे. तर जाणीवा नेणीवा कशाने घडतात, तर अर्थव्यवस्थेने घडतात हे मी मान्य करतो, राज्यव्यवस्थेने घडतात हे सुद्धा मी मान्य करतो. पण ज्यावेळेला आपण डीपमध्ये जातो त्यावेळेला शिक्षण व्यवस्था, तर लहानपणी म्हणजे कुटुंब व्यवस्था पहिली,
तर ती कुटुंब व्यवस्था आहे ना, ती नव्या पायावर उभी करावी लागेल. तिथंच प्रबोधन होतं पहिलं. माणसाचं जे काही जाणीवानीने घडण्याचं जे पहिलं केंद्र जे आहे ते त्याचं घर आहे. बरोबर. आणि त्या घरामध्ये जे कल्चर असतं, जी जात असते, जो धर्म असतो, ज्या रूढी परंपरा अमुक तमुक, तर तिथे काम करण्याची गरज आहे. म्हणजे आपली जी कुटुंबीय व्यवस्था आहे ती समतेच्या पायावर पुन्हा उभी करावी लागणार आहे. शिक्षण, पर्यायी शिक्षण आपल्याला उभं करावं लागेल. आजचं जे शिक्षण आहे ते आपण जरी किती वर्ण म्हणत असलो की जीवन शिक्षण असं आहे, म्हणजे माझ्या शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण विद्या मंदिर. तर ते काय अशीच मोठी नाव असतात. तर ते माझ्या शाळेचं नाव होतं. मी नंतर ज्यावेळेला जीवन शिकवतात की काय शिकवतात, तर ते तसं काही जीवन शिकवत नाही आपण. कारण जीवन शिकायचं असेल तर तुम्हाला जीवन ही खूप मोठी, लाईफ इज सच अ बिग थिंग. जीवन जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर पहिलं मानवी जीवनाचा अर्थ वगैरे समजून त्या पद्धतीने त्याला शिक्षणाला उभं करायला पाहिजे ना. बरोबर. पण आपली जी सगळी शिक्षण व्यवस्था जी आहे ती अशी खूप खोलवर तत्वज्ञानाचा आणि मानवी जीवनाचा असा खोलवर विचार करून कोणी बांधत नाही. तर जे सत्तेवर असणारे वर्ग, वर्ण आणि लिंग, म्हणजे लिंग आधारित पुरुषसत्ता ही तय करते की आपल्याला कोणत्या प्रकारचे नोकर पाहिजेत. बरोबर. मग त्या पद्धतीचं शिक्षण द्या. म्हणजे माणूस जन्माला येतो तेव्हा तो काही माणूस नसतो, माणूस घडतो ना. बरोबर. आणि नंतर माणूस होतो, तर त्याला माणूस घडवण्याच्या ऐवजी हमाल घडवतात, साहेब घडवतात, काय कोण काय घडवतं किंवा घडतात, पण माणूस घडत नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणून मी ती माणुसकीची शाळा जी काढली ती त्यासाठी काढलेली आहे की बाबा तुम्ही शाळेत जाता पण तुम्ही माणूस होत नाही, तर माणूस बनवणारी एक शाळा गरजेची आहे या जगामध्ये. म्हणून एक माणुसकीची शाळा काढलेली आहे. ती त्याच्याबद्दल काहीतरी आपण नंतर बोलू. तर हे घडवण्यासाठी शिक्षण, पर्यायी शिक्षण, हे जे सणवार आहेत त्यातनं पण संस्कृती आपल्या ह्याच्यात येते. तर हे सणवार जे आहेत ते सणवार आपल्याला ऋतूप्रमाणे तयार झालेले आहेत भारतामध्ये. पण त्याचं काय झालं बघा, त्याचं धर्मानुसार झालेलं आहे. तर ती पुटं सगळी काढून निखळ निसर्ग त्यातला जो आहे, निसर्ग आणि मानव यांच्यात ते संबंधात ते निर्माण झालेले आहेत. त्या सणांना नव्यानं उभं करावं लागेल आणि नवे सण तयार करतील. पर्यायी उत्सव व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. आपल्याला इतिहासाचं नवं पर्यायी इतिहास आपल्याला उभा करावा लागेल. खरा इतिहास शोधण्याचं जे काम आहे ते आपल्याला करावं लागेल. हे रुलिंग क्लासचे लोक जे असे सत्ताधारी जे लोक असतात, सांस्कृतिक सत्ताधारी म्हणा किंवा राजकीय सत्ताधारी, हे लोक त्यांचा इतिहास आपल्या डोक्यावर टाकतात. मग साहित्य असेल, कला असेल, या सगळ्या कला, त्यांच्या कला म्हणजे नवसौंदर्यशास्त्र, पर्यायी सौंदर्यशास्त्र, पर्यायी इतिहास लेखन आणि निर्मिती याची एक व्यवस्था उभी करावी लागेल. उत्सव व्यवस्था उभी करावी लागेल. आणि अलीकडे जे टेक्नॉलॉजी आलेली आहे, ही सायबर किंवा ज्याला आपण काय डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणतो, या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपल्याला अल्गोरिदमचं राजकारण जे आहे, हे सोशल मीडियाचं जे सगळं तंत्रज्ञान आहे ते सगळं शिकवावं लागेल आपल्या मुलांना. आणि नुसतं तंत्रज्ञान नाही आहे. बरोबर. तंत्रज्ञान ही मुळाक्षर आहेत. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी बहुजन समाजाला क ख ग घ शिकवलं. ती त्या काळातली टेक्नॉलॉजी होती. बरोबर. इट वॉज नॉट मेअरली अल्फाबेट्स, ती टेक्नॉलॉजी होती. आज जी आलेली टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला, ती मुळाक्षर आहेत, ती आपल्याला शिकायला पाहिजेत. अदरवाईज आपण अडाणी. बरोबर. आणि आपण जे नेहमी म्हणतो की मोदी टी व्हीतनं आले, मोदी सोशल मीडियातनं आले, मोदी सोशल मीडिया म्हणजे काय सायबरमधनं आले, डिजिटली आले, तर ब्राह्मणवाद्यांनी पहिल्यांदा कुठली टेक्नॉलॉजी आली तर ती ब्राह्मणवाद्यांच्या हातात जाते आणि तिचा हमखास ते वाईट वापर करतात. बरोबर. म्हणजे इतका वाईट वापर की माणसाचं खराबच करून टाकतात. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की ती टेक्नॉलॉजीचा दोष नाही आहे,
तंत्रज्ञान चुकीचं नसतं, बरोबर. कोण वापरतं, कोणाच्या हातात आहे ते लय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या तंत्रज्ञानाला आपल्या हातामध्ये घेऊन जशा माणुसकीच्या शाळा काढा, असं मला वाटते, काढत काही प्रयत्न केला आम्ही, तसं डिजिटल गोष्टी शिकवणाऱ्या शाळा पण आपल्याला उभ्या कराव्या लागतील. तर ही जी पर्यायी सांस्कृतिक राजकारण जे आहे त्याचे अनेक पैलू आहेत. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पर्याय शोधावा लागेल. ज्यांनी ज्यांनी जाणीवा आणि नेणीवा घडतात ती सगळी जी संस्कृतीची साधनं आहेत त्या साधनांमध्ये आपल्याला पर्याय उभे करावे लागतील. आणि हे खूप मोठं काम आहे. म्हणून सत्ता ताब्यात घेणं हे जरी इमिजिएटली खरं असलं तरी ते सत्ता ताब्यात घेण्याबरोबर जर ही जाणीवा आणि नेणीवा घडवणारी साधनं, पर्यायी साधनं जर आपण उभी केली नाहीत तर ते राजकीय सत्तेला काही अर्थ नसतो. हे मला त्या दिवशी सांगायचं होतं. तर ही पर्यायी सांस्कृतिक राजकारणाची मांडणी खूप मोठी आहे. बरोबर. हे मी तुम्हाला एकदम शॉर्ट. थोडक्यात महत्वाचे मुद्दे होते. पण मग आता हा जो मार्ग आहे, जे संघ किंवा भारतीय जनता पार्टीच्या विघातक राजकारणाच्या विरोधात लढणारे लोक आहेत ते हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत दिसतात. हे पहा, सगळे आपण ह्याच समाजात घडतो. त्यातल्या त्यात थोडंसं ज्याला काय म्हणतो सरधोपट मार्गानं न जाता थोडी वाकडी वाट करून वेगळ्या रस्ता बनवणारे लोक खूप कमी असतात. पण बाकीचे सगळे ते त्याच रोडने जातात. तर त्यामुळे बऱ्यापैकी ह्याचा अजून विचार, म्हणजे हा विचार जो आहे त्याचा अजून प्रचार प्रसार झालेला नाही आहे. हे काही तुमच्या माझ्यासारख्या थोड्या लोकांना माहिती आहे. काही प्राध्यापक जे अभ्यास करतात, काही वाचिक चांगले आहेत समाजात, काही कार्यकर्ते जे संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काम करतायत ह्यांना माहिती आहे. पण तुम्ही म्हणा की सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सगळ्या नगरसेवक जे बहुजन समाजाचे आहेत किंवा सरपंच आहेत किंवा कोण जे सगळे जे गोरगरीब वर्गात आलेले जे लोक आहेत त्यांना हे काय माहीत नाही. ते कोणातरी ना कोणाचे तरी हात्यानं बनतात. आणि त्यांना जर हे सांस्कृतिक राजकारण माहीत पडलं तर ते आतमध्ये राहून त्यांच्या पोटात पोट फोडतील. बरोबर. ते म्हणजे ठीक आहे, आपला राजकीय पर्याय नाही, राहतोय आपण यांच्याबरोबर, पण ते ब्राह्मणवाद्यांच्या आतमध्ये राहून त्यांचं पोट फोडतील. पण त्यांना सांस्कृतिक राजकारण माहीत नाही. ते उलट त्यांचं सांस्कृतिक राजकारण घेऊन त्यांच्याच माणसांना मारतायत. म्हणजे बहुजन समाजाची माणसं हे ब्राह्मणवाद्यांच्या सांस्कृतिक राजकारणाचे वाहक झालेले आहेत. आणि तुमच्या माझ्यासारख्या लोकांना ते आपलेच लोक आपल्या अंगावर सोडलेले आहेत. आंब्यानं आंबा पाडतात ना, तसा कार्यक्रम आहे तो. बरोबर. पण आता एकूण हे जे चित्र सुरुवातीला आपण उल्लेख केला, हे आंदोलन असेल, झारखंडमध्ये असेल, ठीक आहे, त्याच्यात राजकारणाचे वेगवेगळे पदर आहेत, परंतु हा जो टेम्पो एक निर्माण झालेला आहे हा कायम ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजेत ना. हे बा, मला जे दिसतं आहे आता एक कुठं ना कुठंतरी आहे ना, मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, तर ते बांधायला सुरुवात झाली. आता मांजरीच्या गळ्यात पूर्ण घंटा बांधली जाणार आहे. म्हणजे मी म्हणतो की असं बोलले होते ना ते बिरबलाच्या कथेमध्ये की जो बूंद से जाती हो हौद से नाही आती. इथं तर मोदी साहेबांची हौद से गई आहे. बरोबर. आता ते कुठलं नदीनं काय करणार आहेत ते काही करायला गेले ना, काही तरी लोक ते म्हणतात की खोटंच बोलतोय. बरोबर. कारण 14-15 वर्ष माणसांना सारखं नाही तुम्ही उल्लू बनवू शकत. काही काळ तुम्ही आहे ना एखाद्या माणसाला गुमराह बनवू शकता. सदा सर्व काळ सर्व माणसांना सातत्यानं गुमराह बनवता येत नाही. तर त्यांचं तर काय झालं की त्यांनी पहिलं ते मोदी ते काय इंस्टाग्रामवर आले आणि ते म्हणले फ्रेंड्स. तर ते लोकांनी एवढं ते पोरं लय बेकार आहेत ते पोरं ते येतो नवीन पोरं जैनजी काय ते लय खतरनाक आहे. त्यांनी त्याची वाट लावली. त्याच्यानंतर मग त्यांनी दुसरा एक्का काढला, ते संघाचे सरसंघचालक भागवत, मोहन भागवत, ते काहीतरी बोलायला गेले. त्यालाही भाव दिला नाही. बरोबर. त्याला तर ट्रोल चालले. तर हे जे आहे ना, हे आता एकदा माहीत कानफट्या नाव पडलं ना, एकदा नाव कानफट्या त्यांनीच हे सगळं शिकवलं या पोरांना. बया पहाटेच्या गे पारी हे कुणी नव्याने गाणे गातो,
नव्यानं गाणं गातो, धक्काचा वडीला देतो गा माझे माई, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय. थँक्यू. थँक्यू.